तर 11 फेब्रुवारीची ही निवडणूक केवळ औपचारिकता न ठरता एक अटीतटीची लढत ठरणार आहे एवढं मात्र स्पष्ट झालंय। दरम्यान भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी ठाकरेंवर घणाघाती हल्ला चढवलाय। नितेश राणे यांनी अत्यंत कडक शब्दात समाचार घेताना म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरेंना वारंवार तोंडावर पडण्याची सवयच लागली। सोबतच तोंडावर पडण्यात त्यांनी जणू PhD केलेली असल्याचा टोलाही नितेश राणेंनी ठाकरेंना लगावलाय। एकीकडे ठाकरेंची शिवसेना ही निवडणूक बिनविरोध होऊ न देण्यासाठी दंड थोपटती आहे, तर दुसरीकडे नितेश राणे यांच्या या विखारी टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। उद्धव ठाकरेला तोंडावर आपटण्याची सवय झाली आहे, नाक रगडण्याची सवय झालेली आहे, म्हणून परत एकदा उद्या तोंडावर आपटणार। त्यांनी ते नाक म्हणजे तोंडावर आपटण्याची PhD केली आहे ना आता उद्धव ठाकरेंनी। मुंबईच्या जनतेने तिथे भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला भगव्या विचाराच्या महापौर बसवण्याचे कौल दिलेला आहे। हे बाकीचे सरतनचे जुदावाल्यांना काहीच जागा नाही, म्हणून उद्धव ठाकरेंना सांगेन की तुम्ही आता मुंबईच्या महापौरचं स्वप्न बघू नका, कुठे इस्लामाबाद कराचीचा महापौर बसवायला बघा। आणि याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी भाजपचे माध्यम प्रमुख आणि नुकतेच नगरसेवक झालेले नवनाथ बनही आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नवनाथजी, खरं तर ट्विस्ट पे ट्विस्ट चालू असल्याचं दिसतंय। येत्या 11 तारखेला महापौर मिळणार आणि महापौर पदासाठीची चुरस तर अवघा महाराष्ट्र यावेळेला पाहतोय, कारण प्रश्न हा मुंबई महानगरपालिकेचा आहे। मात्र दुसरीकडे शिवसेना ज्यावेळेला स्वतःचे महापौर देणार असल्याच्या चर्चा येतात, हे कुठल्या प्रकारचं राजकारण आहे नवनाथजी? विशालजी, याला चुरस म्हणत नाही, याला रडीचा धाव म्हणतात। खरं तर महाराष्ट्रात आणि मुंबईमध्ये जनतेने भारतीय जनता पार्टीने महायुतीला स्पष्टपणे बहुमत दिले आणि उद्धवजी ठाकरेंनी 1 उमेदवार द्यावा, 2 उमेदवार द्यावे, 4 उमेदवार द्यावे। महापौर हा महायुतीचाच होणार आहे। त्याला चुरस म्हणत नाही, त्याला रणनीती म्हणत नाही। पराभव झाल्यानंतर पराभव मोठ्या मनाने स्वीकारायचा असतो। लोकशाहीमध्ये पराभव स्वीकारणं फार महत्वाचं असतं, परंतु पराभव स्वीकारायची तयारी नाहीये, पराभव स्वीकारायची मानसिकता नाहीये। आपण पूर्णपणे उद्ध्वस्त झालोय याची जाणीव यांना आहे, तरी देखील अशा पद्धतीने उमेदवार देऊन एक आपलं मॉरल अप ठेवण्याचा हा प्रयत्न आहे। उद्धवजी ठाकरे यांनी आजपर्यंत अनेक प्रकरणामध्ये युटर्न घेतले, याही प्रकरणात ते निश्चितपणे युटर्न घेतील। विशालजी, तुम्हाला आठवत असेल जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला तेव्हा उद्धवजीने सांगितलं होतं की मी विधान परिषदेच्या आमदारकीचाही राजीनामा देतो। बरोबर। आजपर्यंत उद्धवजींनी विधान परिषदेच्या आमदाराचा राजीनामा दिला नाही। का दिला नाही? तर त्यांना वाटलं की आपल्याकडे जे विरोधी पक्षनेते पद आहे ते संख्याबळानुसार जाईल। आता देखील यांनी महापौर पदासाठी उमेदवार द्यावा, यांनी उपमहापौर पदासाठी उमेदवार द्यावा, आणखी एखादी समिती असेल तर त्यासाठी उमेदवार द्यावा। जसं मुंबईकरांनी यांना घरी बसवलं, मुंबईकरांनी यांचा पराभव केला, मुंबई महापालिकेमध्ये आम्ही भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुती उद्धवजी ठाकरे आणि त्यांच्या उभाटा गटाला पुन्हा एकदा तोंडावर पाडल्याशिवाय राहणार नाही। बरोबर आहे। मात्र एक प्रश्न तुम्हाला विचारावासा वाटतो की स्वतः आदित्य ठाकरे देखील म्हणतात आमचे लोक कामाला लागलेत। कुठल्या कामाला लागलेत? कुठल्या प्रकारची कामं आता करणं शिल्लक आहे? नाही, कामाला लागले हे बघा, हे आधी म्हणत होते की आम्ही 2.5 वर्षात काम करू, पण यांचं काम काय तर घरात बसणं, कोमट पाणी प्या, फेसबुक लाईव्ह करा, याच्या पलीकडे यांची कामं काहीही नाहीत। आणि जनतेने हेच बघितलं की देवेंद्रजी फडणवीस सातत्यानं मुंबईच्या विकासासाठी काम करतात, सातत्यानं जनतेमध्ये असतात। आता देखील बघितलं आपण, महापालिकेच्या निवडणुकीत सर्वाधिक सभा कोणी घेतल्या? देवेंद्रजी फडणवीसांनी घेतल्या। उद्धवजी ठाकरेंनी किती सभा घेतल्या? घरामध्ये बसून होतो। उद्धवजी ठाकरे ठीक आहे, आदित्यजी ठाकरे यांनी किती सभा घेतल्या? घरामध्ये बसून होतो। यांनी कामाला लागणं वगैरे हे शब्द यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीत, काम करत नाहीत, जनतेच्या भूलथापा द्यायच्या, जनतेचा विश्वासघात करायचा ही यांची परंपरा आहे। आता कामाला म्हणजे काय करतायत नेमकं काम? आदित्यजी ठाकरे, तुम्ही पालकमंत्री होतात मुंबईचे, तुम्ही मुंबईच्या विकासासाठी काय केलं? 25 वर्ष तुम्ही मुंबईमध्ये राज्य केलं, तर मुंबईला भकास शहर बनवण्याचं काम कोणी केलं असेल तर आदित्यजी ठाकरे, उद्धवजी ठाकरे तुम्ही केलंय। मुळामध्ये कामाला लागणं म्हणजे काय? तर ज्या पद्धतीनं देवाभाऊंनी मेट्रो आणली, देवाभाऊंनी कोस्टल रोड आणला, देवाभाऊंनी अटल सेतू आणला आणि मुंबईकरांचं जीवन सुखकर करण्याचा प्रयत्न केला, याला कामाला लागणं म्हणतात। घरात बसणं
म्हणजे कामाला लागणं असेल तर त्यांना खूप खूप धन्यवाद आहेत आणि जनतेनं त्यांना आवडतं काम जे त्यांना घरात बसायचं असतं आणि ठिपक्याची रांगोळी बघायची असते ते आवडतं काम जनतेनं उद्धवजींनाही दिलं आणि आदित्यनाथजींनी येत्या 5 वर्षामध्ये त्यांना घरात बसल्याशिवाय दुसरा पर्याय नाहीये कारण ज्यांना तेच आवडतं. नक्कीच धन्यवाद नवनाथजी, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात. मात्र येत्या काळातील महापौर पदाचा ट्विस्ट काय असेल याचे साक्षीदार तुम्ही आणि आम्ही देखील होणार आहोत. आणि जर खरोखर शिवसेना त्या ठिकाणी उमेदवार देत असेल तर तो का आणि कशासाठी यावरती देखील लक्ष असेल. धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.